नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तसं पाहायला गेलं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच चालू होतं, तरी पण 2025 मध्ये जी लॉटरी म्हाडाची निघाली त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवतोय. 2025 मध्ये या लॉटरीची सोडत निघेल आणि लोकांना त्यांच्या स्वप्नातलं घर मिळेल असं वाटलं होतं, पण त्यामध्येच हे महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि आचारसंहिता लागू झालेली आहे. 15 जानेवारीला महानगरपालिकेची निवडणुका आहेत, 16 तारखेला त्याचं रिझल्ट आहे आणि 31 तारखेपर्यंत परत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आता हे आयतं कारण म्हाडाला भेटलेलं आहे. ते काय सांगतायत अर्जदारांना की बाबा आचारसंहिता लागली, आचारसंहिता लागली. जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की म्हाडा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे की त्या पत्रामध्ये असं विचारण्यात आलेलं आहे की आम्हाला परमिशन द्या लॉटरीची सोडत काढण्यासाठी. मग हे आता खरं बोलतायत का खोटं बोलतायत याच्यावरती पण काही संभ्रम निर्माण झालेले आहेत. आता आचारसंहिता संपल्यावर म्हाडाची लॉटरी काढण्याची प्रक्रियेला वेग येणार आहे म्हणे. आपण म्हाडा मंडळाने रखडलेली सोडत लवकरच काढणार आहेत. आता हे सगळं माहितीच आहे लोकांना, पण लोक त्रासलेले आहेत. लोकांची अनामत रक्कम तिथे जमा झालेली आहे आणि सप्टेंबर पासून लोकांनी अर्ज केलेले आहेत. आता पहा, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या तर फेब्रुवारी सुद्धा उजडू शकतो हे अनामत रक्कम परत करण्यासाठी. म्हणजे 6 महिने जर डिपॉझिटची रक्कम जर त्यांच्या ताब्यात पडून असेल तर त्याच्यावरती नक्कीच म्हाडाने विचार करायला पाहिजे आणि त्या अनामत रक्कमेवरती व्याज द्यायलाच पाहिजे. लोक आक्रमक होतील. अर्जदारांचं सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की आम्हाला आमच्या पैशावरती व्याज मिळालं पाहिजे. नाहीतर मग डिसेंबरच्या आधी जर माहिती होतं की तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे, मग त्याच्या आधीच ती लॉटरीची सोडत काढायला पाहिजे होती. डिसेंबरमध्ये ही सोडत काढून लोकांना अनामत रक्कम, ज्यांना लागलेली नाही लॉटरी त्यांना अनामत रक्कम परत देऊन टाकायची होती. आणि ह्याच कारणामुळे अर्जदार नाराज होत आहेत. म्हाडाचा ढसाळ कारभार सुरू झालेला आहे असं वाटायला लागलंय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, आचारसंहिता आहेत, अशा परिस्थितीमध्ये आम्ही लॉटरीची सोडत काढू शकत नाही असं घोषित करतायत. मग नवीन वर्षामध्ये सोडतीची तयारी पण करतोय म्हणून असं सांगतायत. त्यात मुंबई, कोकण, पुणे मंडळाच्या सोडतीचा समावेश आहे म्हणतायत. तर म्हाडा मंडळाने 2025 मध्ये जी लॉटरी काढली 4186 घराची, त्याची पूर्णपणे सोडत काढल्यानंतरच नवीन लॉटरीची घोषणा करायला पाहिजे. म्हणजे काय करताय, अर्जदारांच्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखं म्हाडा करायला लागलाय. एकतर तुम्ही लवकर रिझल्ट दिला नाहीये. आता तुम्ही 2026 मध्ये आम्ही लॉटरी काढू, वेगवेगळ्या ठिकाणी काढू, हे जे डिक्लेअर करताय ते अगदी चुकीचं आहे. तुम्ही 2025 मधल्या म्हाडाच्या घरांची पहिली लॉटरीची सोडत काढा, लोकांना त्यांच्या घरं मिळू देत आणि त्यानंतर 2026 मध्ये तुम्ही कधी काढणार आहात तेव्हाच हे करा. आता हे जानेवारीमध्ये तरी पॉसिबल होणार नाहीये, कारण निवडणुका आणि आचारसंहिता ह्या जानेवारी महिन्यामध्ये काही संपतील असं वाटत नाही. म्हणजे डेफिनेटली म्हाडा लॉटरी 2025 ची लॉटरीची सोडत फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल असं वाटायला लागलेलं आहे, याच्यात काहीच दुमत नाही. तर माझ्या चॅनलवरच्या माझ्या काही मित्रांनी मला कमेंट्स केल्या आणि म्हाडावरचा राग त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर पहिलं कमेंट आलेलं मित्रांनो मला की रेरा अंतर्गत म्हाडावर आपण काही कारवाई करू शकतो का, धोकाधडीची आणि फॉल्स प्रॉमिसेस अर्जदारांना केल्याबद्दल. दुसरा आहे निवडणूक आणि सोडत याचा काय संबंध आहे. तिसरा आहे की 6 महिने झालं तरी सोडत निघाल्यानंतर ते पैसे, अनामत रकमेचे जे पैसे आहेत ते म्हाडा परत लवकर करेल का. चौथा आहे, यात काय नवल वाटायला नको की म्हाडा सोडतीचे फॉर्म, अर्ज परत ऍक्सेप्ट करेल. म्हणजे पहा मित्रांनो, म्हाडाबद्दल लोकांच्या मनामध्ये, अर्जदारांच्या मनामध्ये काय भावना उत्पन्न होऊ लागलेली आहे. आणि असंच जर म्हाडाचा कारभार सुरू राहिला तर नेक्स्ट इयरच्या 2026च्या लॉटरीला म्हाडाच्या घरांसाठी लोकांचा प्रतिसाद कमी मिळेल मित्रांनो. कारण अनामत रकमेचे पैसे 6-6 महिने म्हाडाकडे पडून राहणार असतील तर लोक नाराज आणि प्रतिसाद कमी देतील. तर ह्या गोष्टीचा म्हाडाने गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि पुढची सोडत काढण्यापूर्वी 2025ची सोडतीचा निकाल दिला पाहिजे. तर कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. मला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तर परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.